नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहे, जो का म्हणजे कस्टमरकडून चुका झाली की आपल्याला किती मोठा त्रास होतो किंवा आपल्याला एखाद्या कामाचं म्हणजे परत करावं लागतं. एखाद्या कस्टमरने जर चुकून म्हणजे आपल्याला माप दिलं असेल किंवा मापाचं जे काही आपल्याला एखादा ड्रेस स्टिच करायला दिला असेल, तर मापाचा जो ड्रेस दिलेला असतो त्या जर तो प्रॉपर दिला नसेल तर आपल्याला किती मोठं काम परत रिटर्न करावं लागतं, किती टाईम वेस्ट होतो, सगळ्या गोष्टी होतात. ते मी थोडक्यात सांगते. मी काही 8 दिवसापूर्वी हा ड्रेस मी स्टिच केला होता. तिला फिटिंगला वगैरे एकदम प्रॉपर बसला आणि तिने मला 2-3 दिवसाआधी म्हणजे 2-3 दिवस आधी फोन केलेला की माझा ड्रेस जो आहे तो आपला जो कमरेच्या खालचा भाग असतो, पोटाच्या इथे ह्या साईडला, एक मिनिट दाखवा, पोटाच्या इथे जो भाग असतो आपला, जो कट साईड असते ना, कट साईडच्या इथे तिला टाईट झाला असं ती बोलत होती. तर मी तरी मोस्टली तर तिने जो मापाला दिला होता ना, तो एकदम कपडा असा ताणणारा होता. म्हणजे आपण असं बोलू ना, स्ट्रेचेबल कपडा असतो त्या पद्धतीमध्ये होता. पण हा जो कपडा आहे तो पूर्ण कॉटनमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्लस मी अस्तर यूज केलेला आहे. हे बघा, इथे अस्तर यूज केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या कपड्याला ताणण्याचा विषयच आला नाही आहे. पण जो कपडा जो मापाला दिला होता तो स्ट्रेचेबल होता. पण मी स्ट्रेचेबलच्या हिशोबाने अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घेतला होता. म्हटलं स्ट्रेच झाला तर स्ट्रेचेबल असे म्हणजे आपला जो स्ट्रेचेबलपेक्षा अर्धा 1 इंच मी एक्स्ट्रा घेतला. म्हटलं हा जो कपडा ताणणारा नाही आहे म्हणून लूज ठेवला. तरीसुद्धा तिला टाईट झाला. मग ती परत घेऊन आली मला काल आणि मग मला हे परत रिटर्न मला हे ओपन करून, हे पूर्ण ओपन करून इथे परत मला इथे पूर्ण मला कडेला घेऊन जावं लागलं. कडेच्या इथे एकदम शिलाई घ्यावी लागली. पण इथे फोल्ड करायला मला कपडाच नव्हता, म्हणून मला इथे कपडा अटॅच करावा लागला, जेणेकरून मला असं फोल्ड करता येईल. इथे मी थोडासा फोल्ड केला, हे दाखवते तुम्हाला. हे असा फोल्ड केला एक्स्ट्रा कपडा लावून, म्हणजे आणि प्लस ह्याला पायपिंगसुद्धा होती. पायपिंगसुद्धा मी दाखवते ह्याची. हे बघा, ही जी पायपिंग आहे ही सुद्धा पायपिंग ह्याला अटॅच करायची आहे. म्हणजे बघा ह्याला किती डबल काम. आणि बसला एकदम प्रॉपर तिला, इथे सुद्धा बसला आहे प्रॉपर. पण काही काही कस्टमर असे असतात ना की त्यांना म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना प्रॉब्लेम सांगायला आवडत असतात. काही काही कस्टमर अशा असतात, तुमच्याकडे पण असते. काही काही कस्टमर समजूतदार असतात की हिला रिटर्न काम करावं लागेल, हे करावं लागेल. पण काही काही कस्टमर असे असतात की पैसे दिले तर आम्हाला प्रॉपरच काम पाहिजे. आता ही कस्टमर मला होते फिनिशिंग मला प्रॉपरच पाहिजे. म्हणजे आपण ओपनसारखं करत राहिलो की फिनिशिंग बिघडते. तर मला कुठेतरी ह्या गोष्टीचा म्हणजे आत्ता अनुभव आला की हे, पण ह्याच्यामध्ये माझी काही चूक नव्हती. स्ट्रेचेबल कपडा होता, मान्य आहे, त्याच्यापेक्षा मी अर्धा 1 इंच एक्स्ट्रा ठेवला. पण तिला अजून लूज पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करू शकते. तर मग मी म्हटलं ह्या ज्या गोष्टी पूर्ण ओपन केल्या, इथं तुम्हाला दिसत असेल, इथं पूर्ण ही शिलाई ओपन केली. शिलाई ओपन करून ही ते 1 इंच वाढवला एक्स्ट्रा अजून. आता हा तिला प्रॉपर बसेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण असं काही कस्टमर असले की त्यांना आपण ओरडू शकत नाही, काय बोलू शकत नाही की माझ्याकडे कामाचा लोड आहे, आता मी देऊ शकत नाही किंवा काय, असं नाही बोलू शकत आपण. कारण की हे आपलं काम आहे, ते करणं गरजेचं आहे. आपण चिडून वगैरे बोलून फायदा नाही. कारण की जितकं डोकं आपण शांत ठेवून काम केलं ना, तितकं आपल्याकडे कस्टमर रिटर्न येणार आहेत. आणि जर तुम्ही भडकलात, त्यांच्यावरती चिडलात, एक बिझनेसचा रूल असतो की आपल्याला शांत डोक्यानेच काम करायचं असतं. चिडून वगैरे किंवा बोलून वगैरे नाही करायचं. जर तुम्ही चिडून जर बोला की तुमच्या बिझनेसला अफेक्ट होणार. ज्या काही गोष्टी चांगल्या असतील त्या ऐकून घ्यायच्या. म्हणजे ज्या काही गोष्टी कस्टमर निगेटिव्ह बोलत असेल की तुमच्या इथे प्रॉब्लेम होतो आहे, तिथे प्रॉब्लेम होतो आहे, त्या ऐकायच्या सोडून द्यायचं. त्याच्यावरती जास्त वाटलं की 2-3 कस्टमर आपल्याला रिटर्न त्याच टॉपिकवरती बोलत आहेत, त्याच्यावरती काम करायचं. कदाचित चूक झाली असेल, बरोबर ना. असं नाही की माणूस आहे तर चुका होणार नाही आहेत. त्यांच्याकडून असू दे, आपल्याकडून असू दे, कोणाहीकडून चुका होतातच. पण आपलं बिझनेसचं हे आहे, तर आपल्याला कस्टमर धरून चालणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावरती चिडू शकत नाही, काही भडकू शकत नाही. आता ह्याला नाही म्हटलात तरी अर्धा पाऊण तास माझा टाईम हे गेला. कारण की हे आपल्याला एकदम सुई एकदम बारीक असते, त्याच्यामुळे काढायला वगैरे एकदम प्रॉपर लागतं.
तर ठीक आहे, आता आपल्याकडे कस्टमर येतात ते थोडंफार हे करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. तर त्याचा काही इश्यू नाही आहे. म्हटलं चला असं जर तुम्हाला जर आलं तर तुम्हीसुद्धा कसं हँडल करायचं कस्टमरला, म्हटलं थोडक्यात तुम्हाला सांगावं. तर धन्यवाद पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोचले जातील. धन्यवाद.